मातंग समाजाचा वादानं तोड इशारा मोर्चा आरक्षण वर्गीकरणासाठी लाल सेनाच्या नेतृत्वात परभणीकर नागपूरकडे। मातंग समाजाला आरक्षण वर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांनी नागपूर येथे 10 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चासाठी कूच केली आहे। वादानं तोड इशारा मोर्चा असे या आंदोलनाला नाव देण्यात आले असून यात लाखोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार आहेत। 3 महिन्यांत वर्गीकरणाच्या आश्वासनाचे स्मरण। या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाने इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये दिलेले आश्वासन। समाजाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने 3 महिन्यांच्या आत आरक्षण वर्गीकरण करणार असल्याचे स्पष्ट अभिवचन दिले होते। या आश्वासनाची पूर्तता व्हावी आणि शासनाने समाजासोबत केलेला वायदा तोडू नये यासाठी हा इशारा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। समाजाच्या तीव्र भावना आणि मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णायक प्रयत्न आहे। या मोर्चाचे समन्वयन कॉम्रेड गणपत भिसे लाल सेना करत आहेत। नेतृत्व मोर्चाचे प्रमुख नेतृत्व प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते संस्थापक दलित महासंघ करत आहेत। इतर संघटनांचा सहभाग। या महत्वाकांक्षी मोर्चात मातंग समाजाच्या अनेक लहान मोठ्या संघटना सक्रियपणे सहभागी होणार आहेत, ज्यामुळे आंदोलनाला व्यापकता प्राप्त झाली आहे। परभणीसह राज्यातील मातंग समाजातील बांधव मोठ्या संख्येने नागपूरकडे रवाना झाले आहेत। सोमनाथ भाऊ कांबळे असतील, असे अनेक या लढ्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं आहे आणि हा लढा लढत लढत त्यांना या ठिकाणी त्यांची अखेर झालेली आहे। या लढ्यामध्ये संजय भाऊ ताकपोळे सारखा एक आपला युवक ज्यानं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे, त्याचबरोबर आपला संतोष भाऊ धंदारे असेल किंवा अविनाश भाऊ खंडागळे असतील, या तरुण अगदी 20, 22, 23 वर्षाच्या तरुणांनी आपलं बलिदान या लढ्यामध्ये दिलेलं आहे आणि आज त्यांच्या बलिदानाचं सार्थक होण्याच्या टप्प्यावर आपण येऊन ठेपलेलो आहोत। म्हणून माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, नागपूरला मातंग समाजाच्या विविध संघटनांचे मोर्चे निघणार आहे। कोणत्या संघटनेचं कोणतं बॅनर आहे, कोणत्या संघटनेचा कोणता झेंडा आहे याकडे पाहू नका, तर नागपूरमध्ये मातंग समाजाची शक्ती, मातंग चळवळीचा दबाव आणि मातंगाची पॉवर त्यानिमित्ताने नागपूरला आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याची ही वेळ आलेली आहे। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की नागपूरच्या कुठल्याही आंदोलनाकडे आपण निगेटिव्ह पाहू नये, सकारात्मक घ्या। जो जातंय त्याला साथ द्या। मी तर म्हणतो या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील मांगाचं एकही घर शिल्लक राहता कामा नये। त्या घरातील एक तरी माणूस त्या लढ्यामध्ये सहभागी झाला पाहिजे। जसं मराठा बांधवांनी आझाद मैदान मुंबई येथे अगदी मीठ मिरची तेलधार डाळीदुळी घेऊन मुंबई गाठली होती आणि संघर्ष केला होता। दोस्तो हो, आपल्या पदरी तर 18 विश्व दारिद्र्य बांधलेलं आहे आणि ते दारिद्र्य घालवायचं असेल तर तुम्हाला हा जो आरक्षणाचा लढा आहे तो आरक्षणाचा लढा जिंकायचा आहे। आणि कदाचित या अधिवेशनामध्ये सुद्धा हे सरकार आरक्षण वर्गीकरणाची घोषणा करू शकते आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा मी देखील साक्षीदार असला पाहिजे असं प्रत्येक युवकाला, विद्यार्थ्याला असं वाटलं पाहिजे। आणि मी तर म्हणेल की हा जो लढा आज लढल्या जात आहे, कोण लढतायत? अशिक्षित, अडाणी, गावखेड्यातील समाज हा लढा लढता आहे। परंतु मोठमोठे मेट्रोपॉलिटन सिटीज असतील, महानगर असतील, शहरं असतील, त्या शहरातील युवक असतील, विद्यार्थी असतील, आमचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, म्हणजे शिक्षित बुद्धिजीवी वर्ग आज घरामध्ये बसलेला आहे आणि घरामध्ये बसून या ठिकाणी जो काही या लढ्यातून बाजूला राहत आहे दोस्तो, यामुळे फार मोठं नुकसान या चळवळीचं होत आहे। आणि म्हणून आपण आतापर्यंत आला असताना चळवळीला योगदान दिलेलं असेल, आम्ही हे नाकारत नाही। परंतु आताचा उद्याचा जो काय 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनी महाराष्ट्रभरातील विविध संघटनांनी मिळून जो काय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्या इशारा मोर्चामध्ये आपण हजारोच्या नव्हे लाखोच्या संख्येनं आपण सहभागी व्हावं। आणि निश्चितपणे आम्ही तुम्हाला शब्द देत आहोत की तुम्ही जर ताकद दिली
तर या सरकारसोबतचा जो काही प्रॉपरली जो डायलॉग करायचा असतो तो डायलॉग कुणं करायचा असतं, बुद्धिजीवी वर्गानं करायचा असतं. त्या ठिकाणचं बसलेलं जे काही सेक्रेटरिएट असतं म्हणजे अगदी कमिशनर आणि त्या वरच्या लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी त्या डेलिगेटमध्ये असतात, त्या मुख्यमंत्र्याच्या सोबत असतात आणि त्या सर्व अधिकारी वर्गांना जो कायदा असेल, वेगवेगळे रिपोर्ट्स असतील, वेगवेगळ्या कमिशनचे अहवाल असतील ते तुम्हाला नीटपणे समजून सांगता आले पाहिजेत. आणि ही जबाबदारी दोस्तो खऱ्या अर्थाने बुद्धिजीवी वर्गाची आहे, अभ्यासकांची आहे, विचारवंताची आहे. आणि म्हणून हा लढा, उद्याचा जो इशारा मोर्चा आहे, हा लढा गरीब समाजावर, अज्ञानी समाजावर, अडाणी समाजावर सोपू नका. त्या लढ्यामध्ये विद्यार्थी युवकांनी मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं. आणि कदाचित या मोर्चाच्या नंतर तुम्हाला मोर्चा काढण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. असा आपण त्या ठिकाणी नागपूरला जाऊन आपण तो यश मिळवणार आहोत, आपण जिंकू शकतो. आणि म्हणून एकच नारा द्या की लढेंगे और जीतेंगे. दोस्तो, पुन्हा एकदा हात जोडून विनंती, 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनी, चलो नागपूर इशारा मोर्चा. सरकारला इशारा देण्यासाठी आपण सर्व हजारो लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांना जय लहुजी, जय भीम आणि लाल सलाम देखील.